पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। पनवेल येथील गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल व श्री बी.के. पाटील फाउंडेशन केलवणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित केला आहे। रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई या 5 सागरी जिल्ह्यांमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आगरी, कोळी, कराडी आदिवासी समाजातील 80 व्यक्तींना भूमिकन्या सन्मान 2025, भूमिपुत्र सन्मान 2025 आणि ई.के.एस. सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आले। तसेच मी महाराष्ट्राचा 1 महिन्यासाठी मुख्यमंत्री झालो तर या ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। सदर कार्यक्रम हा कामोठे पनवेल येथील सेक्टर 14 मधील कराडी समाज हॉलमध्ये रविवारी 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 संपन्न झाला। या कार्यक्रमास पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, ओबीसी बहुजन आघाडीचे खजिनदार जे.डी. तांडेल, ओबीसी अध्यक्ष रायगड जिल्हा भाजपचे राजेश गायकर, कामोठे अध्यक्ष भाजप रवींद्र जोशी, माजी नगरसेवक प्रदीप भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कामोठे महिला अध्यक्ष भाजप वनिता म्हात्रे, भूमिकन्या संघटना अध्यक्ष वंदना गौरी, दत्ता भोईर, अभिनेता धीरज शिंदे, अभिनेत्या नॉडी रसाळ। सदर कार्यक्रमास विविध राजकीय सामाजिक मान्यवरांची आणि कलाकारांची उपस्थिती होती, असे अध्यक्ष तेजस पाटील यांनी सांगितले।